नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत फार्मसी फॉर्म फिलिंग बी फार्म आणि पोस्ट ग्रॅज्युएट फार्म डी ॲडमिशनसाठी. तर त्यासाठी सर्वात आधी आपण पार्ट 1 तयार केलेला होता व्हिडिओचा. त्यामध्ये आपण न्यू रजिस्ट्रेशन केलेलं होतं. तर आता आपण न्यू रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यामुळे आता आपण ऑलरेडी रजिस्टर्ड या ऑप्शनवरती क्लिक करूया. जर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ बघायचा असेल कसं करायचं म्हणून, तर त्यासाठी जो व्हिडिओ तयार केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल व्हिडिओचे. त्यामुळे आता आपण स्टार्ट करूया आपली पुढील प्रोसेस. आता आपण ऑलरेडी रजिस्टर्ड केलेलं आहे, न्यू रजिस्ट्रेशन आपलं झालेलं आहे, त्यामुळे आता क्लिक करूया ऑलरेडी रजिस्टर्ड या ऑप्शनवरती. ऑलरेडी रजिस्टर्ड वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एंटर करायचा आहे ॲप्लिकेशन ID, पासवर्ड आणि कॅप्चा कोड. तर सर्वात आधी आपण ॲप्लिकेशन ID टाकून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला इथे पासवर्ड टाकायचा आहे जो आपण क्रिएट केलेला आहे. त्याच्यानंतर आपण इथे कॅप्चा एंटर करूया. कॅप्चा कोड म्हणजे वरती दिलेले लेटर्स आहे, सेम ॲज इट इज आपल्याला इथे एंटर करायचे आहे. आणि साइन इन वरती क्लिक करू. साइन इन वरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला दोन ऑप्शन दिसत आहे. तर इथे एक ऑप्शन आहे फिजिकल स्क्रुटिनी अँड प्रोसीड आणि दुसरा ऑप्शन आहे ई स्क्रुटिनी मोड अँड प्रोसीड. तर इथे काळजीपूर्वक लक्ष द्या मित्रांनो. तर इथे आता आपण करूया ई स्क्रुटिनी मोड अँड प्रोसीड हा ऑप्शन यूज करूया. तर याचा अर्थ काय आहे दुनियाचा ते आधी समजून घेऊ. फिजिकल स्क्रुटिनी अँड प्रोसीडमध्ये काय करायचं आहे, हा जर ऑप्शन आपण सिलेक्ट केला तर आपण जे काही डॉक्युमेंट इथे फॉर्ममध्ये अपलोड करू, स्कॅन कॉपीज, ते सर्व डॉक्युमेंट आपल्याला घेऊन जे आपण एक कॉलेज आपल्याला सिलेक्ट करावं लागेल तिथे आपल्याला घेऊन जावं लागेल ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. आणि तिथे ते कॉलेजवाले सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतील आणि मग तो आपला फॉर्म कन्फर्म करतील. हे झालं फिजिकल स्क्रुटिनी अँड प्रोसीडचा ऑप्शन. आणि दुसरा जो ऑप्शन आहे ई स्क्रुटिनी मोड अँड प्रोसीड, तर इथे असा ऑप्शन आहे की इथे आपल्याला ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि त्यानंतर जो आपले व्हेरिफिकेशन जो आहे ते आपलं ऑनलाईनच होणार आहे. मी पुन्हा एकदा सांगत आहे, ई स्क्रुटिनिटी मोड आणि प्रोसीडमध्ये जे आपण डॉक्युमेंट अपलोड करू ते सर्व डॉक्युमेंट आपल्याला कुठेही न्यायची गरज नाही. ते ऑटोमॅटिकली ऑनलाईनच घरी बसल्याच अप्रूव्ह होणार आहे. त्यामुळे हा जो ई स्क्रुटिनी मोडचा ऑप्शन आहे हा दूर राहणाऱ्यांसाठी फार चांगला आहे, जिथे काही कॉलेजेस अवेलेबल नाही आहे व्हेरिफिकेशनसाठी, तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन फार सुंदर आहे. तर आता आपण फॉर्मला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी आपण आपला ई स्क्रुटिनी मोड अँड प्रोसीड हा सिलेक्ट करूया. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनिटी अँड प्रोसीड करू शकता. दोन्ही ऑप्शन आपल्याला अवेलेबल आहे. त्याच फिजिकलमध्ये आपल्याला डॉक्युमेंट कॉलेजला घेऊन जावे लागेल आणि ई स्क्रुटिनिटीमध्ये आपल्याला कुठेही डॉक्युमेंट न्यायची गरज नाही, ते ऑटोमॅटिकली ऑनलाईनच व्हेरीफाय होईल आणि त्याचं एक्नॉलेजमेंट आपल्याला लॉग इनमध्ये ऑटोमॅटिकली येईल. ओके. तर ई स्क्रुटिनिटी मोड अँड प्रोसीड्सवरती आपण क्लिक करू. आता आपली मेन स्क्रीन ओपन झालेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला मेसेज पण दिसत आहे, युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज इनकम्प्लीट, प्लीज फिल द कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ई व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन. तर आपण ई स्क्रुटिनिटी मोड यूज केला होता, त्यामुळे इथे बी ई व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन आपला फॉर्मचं होणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि इथे जे स्टेप्स दिलेले आहे या सर्व आपल्याला फिलअप करायचे आहे. स्टेप्स बघून घ्या. स्टेप 1 दिलेली आहे रजिस्ट्रेशन डिटेल, स्टेप 2 दिलेली आहे कॅन्डिडेटचं टाईप डिटेल, स्टेप 3 दिलेली आहे होम युनिव्हर्सिटी अँड कॅटेगरी डिटेल, स्टेप 4 आहे स्पेशल रिझर्वेशन डिटेल, स्टेप 5 आहे क्वालिफिकेशन डिटेल, स्टेप 6 आहे नीट डिटेल्स, नीट एक्झाम जी आहे जी आपण एक्झाम दिलेली आहे नीटची त्याची डिटेल्स इथे फिलअप करायची.
स्टेप 7 आहे अपलोड स्कॅन इमेज अँड सिग्नेचर. इथे आपल्याला फोटो आणि आपली सिग्नेचर अपलोड करायची आहे. स्टेप 8 आहे अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. स्टेप 9 आहे पे ॲप्लिकेशन फीज. आणि स्टेप 10 आहे कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म ॲट स्क्रुटिनी सेंटर. तर इथे आपण ई स्क्रुटिनिटी मोड यूज केल्यामुळे आपल्याला हे डॉक्युमेंट सबमिट झाल्यानंतर कुठेही घेऊन जायची गरज नाही, ते ऑटोमॅटिकली ऑनलाईनच होणार आहे. तर आता आपण स्टार्ट करूया स्टेप 1. कंप्लीट वरती क्लिक करू. तर इथे आपल्याला पर्सनल डिटेल आलेली आहे, जे आपण न्यू रजिस्ट्रेशनच्या वेळेस फिल केलेली आहे. सेम डिटेल इथे दिलेली आहे, त्यामुळे इथे आपल्याला काही एडिट करायची गरज नाही. कम्युनिकेशन डिटेल्स पण इथे दिलेली आहे, ते पण आपण न्यू रजिस्ट्रेशनच्या वेळेस एंटर केलेली आहे. काही जर चुकी असल्यास आपण ते सध्या इथे एडिट करू शकतो. इथे मी जे एंटर केलेली आहे डिटेल ते मला बरोबर वाटत आहे, त्यामुळे मी नेक्स्ट स्टेप वरती जात आहे. सेव्ह अँड प्रोसीड वरती. त्यांनी दिलेलं आहे रीड ऑल द टाईप केअरफुली अँड क्लेम युअर टाईप ऑफ कॅन्डिडेचर बाय क्लिकिंग ऑन द रेडिओ बटन अँड देन क्लिक ऑन सेव्ह अँड प्रोसीड बटन. तर इथे आपल्याला टाईप आपला जो आहे तो निवडायचा आहे. तर टाईप कसा निवडायचा ते इथे दिलेलं आहे. कॅन्डिडेट पासिंग SSC and HSC डिप्लोमा फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन इन महाराष्ट्र स्टेट. म्हणजे 10वी किंवा 12वी किंवा डिप्लोमा हा जर आपला महाराष्ट्रामधून झाला असेल तर आपण टाईप ए मध्ये येऊ. त्यात दुसरं पॉईंट दिलेला आहे कॅन्डिडेट हु इज आयदर डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र और बॉर्न इन महाराष्ट्र. म्हणजे आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहे आणि आपण महाराष्ट्रामध्ये जन्मलेलो आहोत. तर हे दोन जे कॅन्डिडेट आहे हे आपण महाराष्ट्र ए मध्ये येणार आहे. त्यानंतर दुसरा आहे महाराष्ट्र टाईप बी. बी मध्ये कोण येणार आहे? अ कॅन्डिडेट हु डज नॉट फॉल इन टाईप ए, म्हणजे ए मध्ये जे बसत नाही, बट who or whose father or mother is domiciled in the state of Maharashtra and possess domicile certificate. म्हणजे ज्यांचे आई वडील महाराष्ट्रातले आहे आणि त्यांच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, ते टाईप बी मध्ये येतील. त्यानंतर आहे मित्रांनो टाईप सी. टाईप सी मध्ये कोण येईल? अ कॅन्डिडेट हु डज नॉट फॉल आयदर टाईप ए और टाईप बी बट हुज फादर और मदर इज अन एम्प्लॉय ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया or Government of India undertaking and who has posted and reported to duty in Maharashtra state before the last date of the submitting the application form for CAP. म्हणजे याच्यात असं दिलेलं आहे की जे ए आणि बी मध्ये बसत नाही आणि ज्यांचे आई किंवा वडील हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे एम्प्लॉय आहे आणि ते महाराष्ट्रामध्ये त्यांचा जॉब सुरू आहे, तर ते कॅन्डिडेट टाईप सी मध्ये येईल. त्यानंतर आहे टाईप डी. तर याच्यात दिलेलं आहे त्यांनी टाईप ए बी सी बट हुज फादर और मदर इज अन एम्प्लॉयड और रिटायर्ड एम्प्लॉयड ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. यात दिलेलं आहे की या आधीचे टाईप 3 मध्ये नाही बसत आहे, पण त्यांचे आई किंवा वडील हे महाराष्ट्रामध्ये एम्प्लॉय होते आणि ते तिथून रिटायर झाले आहे, ते येणार टाईप डी मध्ये. आणि त्यानंतर आहे टाईप ई. त्यानंतर आहे टाईप ई. टाईप ई मध्ये कॅन्डिडेट पासिंग SSC and HSC डिप्लोमा from a recognized institution located in disputed Maharashtra Karnataka border area or from Maharashtra residing in the disputed Maharashtra Karnataka border area and whose mother tongue is Marathi. तर यात त्यांनी दिलेलं आहे की जे असे कॅन्डिडेट आहे जे महाराष्ट्र आणि कर्नाटक या बॉर्डर एरियातले आहे आणि त्यांनी पासिंग केलेलं आहे त्यांचं 10वी 12वी किंवा डिप्लोमा या बॉर्डरच्या एरियामध्ये. तर त्याची लिस्ट इथे दिलेली आहे. त्यांनी म्हटलंय क्लिक हिअर टू लिस्ट ऑफ महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर एरिया. म्हणजे जे गाव आहे, जे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर मध्ये जे गाव आहे त्यांची लिस्ट इथे त्यांनी दिलेली आहे. तर इथे त्यांनी ही लिस्ट दिलेली आहे. या लिस्ट मधले गावातले जर आपण असू तर आपल्याला हा कॅन्डिडेट टाईप निवडायचा आहे. त्यानंतर जे महाराष्ट्राच्या बाहेर आहे ते OMS कॅन्डिडेट, जे फॉरेन आहे फॉरेन स्टुडंट परदेशातील ते आहे फॉरेन स्टुडंट, आणि जे नॉन रेसिडेंट इंडियाचे रेसिडेन्सी नाही ज्यांच्याकडे ते आहे NRI.
त्याच्यानंतर आहे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, ते हे सिलेक्ट करतील. त्यानंतर चिल्ड्रन ऑफ इंडियन वर्कर इन गल्फ कंट्रीज, गल्फ कंट्रीज मधले जर असतील तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे. तर हे सर्व ऑप्शन आपल्याला वाचून घ्यायचे आहे. त्यानंतर जम्मू आणि काश्मीरच्या स्कीम मधले जर असतील तर ते त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे. तर सध्या आता मी जो आहे कॅन्डिडेट तो आहे SSC आणि HSC यांचा महाराष्ट्रामधून झालेला आहे आणि बॉर्न पण महाराष्ट्र आहे. त्यामुळे मी टाईप A सिलेक्ट करत आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड करत आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आलेली आहे होम युनिव्हर्सिटी डिटेल. इथे लिहिलेलं आहे त्यांनी होम युनिव्हर्सिटी डिटेल आणि इथे आहे होम युनिव्हर्सिटी आणि कॅटेगरी डिटेल. दोन्ही आपल्याला इथे निवडायचं आहे. सगळ्यात आधी लिहिलेलं आहे त्यांनी सिलेक्ट टाईप ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर अपलोडिंग टाईप A. म्हणजे आपण जे आधी सिलेक्ट केलेलं आहे महाराष्ट्र टाईप A यासाठीचे प्रमाणपत्र निवडा त्याचा पुरावा म्हणून. तर इथे आपण बर्थ सर्टिफिकेट निवडू शकतो, डोमेसाईल निवडू शकतो किंवा मग स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट निवडू शकतो. माझ्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे, मी डोमेसाईल सिलेक्ट करत आहे. त्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅज पास SSC. म्हणजे 10वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचा जिल्हा निवडा. तर इथे जिल्हा निवडलेला आहे. त्यानंतर उमेदवाराने 12वी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका उत्तीर्ण केलेला जिल्हा निवडा. इथे त्यांचं म्हणणं आहे की 12वी किंवा मग डिप्लोमा हे कोणत्या तुम्ही जिल्ह्यातून केलेला आहे तो जिल्हा निवडा. त्यानंतर उमेदवाराने 12वी अभियांत्रिकी तंत्रज्ञान पदविका उत्तीर्ण केलेला तालुका निवडा. जिल्हा निवडल्यानंतर आता आपल्याला 12वी किंवा डिप्लोमाचा तालुका निवडायचा आहे. तर त्याच्यानुसार आता आपल्याला ते युनिव्हर्सिटी दाखवतं की आपल्याला आपली युअर होम युनिव्हर्सिटी हे सगळं निवडल्यानंतर आपली होम युनिव्हर्सिटी जी राहील ते इथे शो होईल ऑटोमॅटिकली. हे झाल्यानंतर आपल्याला कॅटेगरी डिटेल निवडायची आहे. आपली जात कोणती आहे. तर आता मी OBC मध्ये आहे त्यामुळे मी OBC निवडत आहे. आता OBC निवडल्यानंतर खालील ऑप्शन इनेबल झालेले आहे. तर OBC साठी जे रिझर्वेशन साठी जे डॉक्युमेंट लागतील ते इथे शो होत आहे. तर इथे त्यांनी म्हटलं आहे की आपल्या जातीचे नाव निवडा, कोणती जात आहे ते निवडा. तर इथे मी माझी जात सिलेक्ट करत आहे. ही सर्व माहिती काळजीपूर्वक आपल्याला सिलेक्ट करायची आहे. इथे मी कास्ट निवडलेली आहे. सर्वात आधी कॅटेगरी निवडली OBC, त्याच्यानंतर मी कास्ट निवडलेली आहे. त्याच्यानंतर जात वैधता प्रमाणपत्राची स्थिती निवडा. म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी जे सर्टिफिकेट आहे तर ते आपल्याकडे अवेलेबल आहे का. जर अवेलेबल असेल, आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट तयार असेल चला अवेलेबल सिलेक्ट करायचं. तयार नसेल, त्याची आपण पावती असेल, जर आपण कास्ट सर्टिफिकेट बनवायला टाकलं आहे पण त्याची आपल्याकडे पावती आहे ते आलेले नाही तर ते आपल्याला निवडायचं अप्लाइड बट नॉट रिसिव्ड. आणि तिसरं आहे की आपण कास्ट व्हॅलिडिटी साठी जर अप्लाय केलेलं नाही तर आपल्याला निवडायचं आहे नॉट अप्लाइड. ठीक आहे. तर इथे नॉट अप्लाइड जर सिलेक्ट केलं तर काय येत आहे, इथे त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. इन्स्ट्रक्शन असे दिलेले आहे, यू आर रिक्वेस्टेड टू अपलोड डोमिसाइल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट. त्यानंतर यू आर रिक्वायर्ड टू अपलोड द कास्ट सर्टिफिकेट मेन्शनिंग द कॅटेगरी and due to non-availability of caste validity certificate category benefit cannot be claimed. म्हणजे जर इथं आपण नॉट अप्लाइड जर सिलेक्ट केलं तर आपल्याला जी आपली कॅटेगरी आहे त्याचे बेनिफिट मिळणार नाही. ठीक आहे. आता माझ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे त्यामुळे मी अवेलेबल सिलेक्ट करत आहे. नंतरचा ऑप्शन दिलेला आहे त्यांनी सिलेक्ट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट स्टेटस. पुन्हा सेम ऑप्शन आहे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर आपल्याकडे अवेलेबल असेल तर अवेलेबल सिलेक्ट करायचं आहे. नसेल, त्याची पावती असेल आपल्याकडे की आपण सबमिट केलेलं आहे पण मिळालेलं नाही अजून, तर अप्लाइड बट नॉट रिसिव्ड करायचं आहे. ठीक आहे. तर इथे आता माझ्याकडे अवेलेबल आहे त्यामुळे मी सिलेक्ट करत आहे अवेलेबल. ही माहिती मी सिलेक्ट केलेली आहे पूर्ण. प्रोसीड वरती क्लिक करत आहे.
आता इथे नेक्स्ट ऑप्शन दाखवला आहे त्यांनी, स्पेशल रिझर्वेशन डिटेल. स्पेशल रिझर्वेशन डिटेल मध्ये आपल्याकडे काही दिव्यांगाचा प्रकार आहे का, पर्सन विथ डिसेबिलिटी आहे का, जर असेल तर ते यामधून सिलेक्ट करायचं आहे, जो कोणता असेल तो. आणि जो आपण सिलेक्ट करू त्याचा आपल्याला सर्टिफिकेट अपलोड करावा लागेल. तर इथे माझ्याकडे नाही, मी नॉट अप्लिकेबल करत आहे. इज पॅरेंट डिफेन्स पर्सनल, म्हणजे पालक संरक्षण सेवेत असल्यास पर्याय निवडा. तर हे पण एक्स सर्व्हिसमॅन वगैरे जर असतील पालक तर ते आपल्याला निवडायचं आहे, आणि ते निवडलं तर त्याचं सर्टिफिकेट पण अपलोड करावं लागेल. माझ्याकडे नाही आहे त्यामुळे नॉट अप्लिकेबल. त्यानंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम, जे आपण न्यू रजिस्ट्रेशनच्या वेळेस टाकलेलं होतं, सेम इथे ऑलरेडी आलेलं आहे. त्याच्यानंतर डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS ट्युशन फी वेवर स्कीम सीट, तुम्हाला TFWS शिक्षण शुल्क माफी योजना जाग्यासाठी अर्ज करायचा आहे का. तर या योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर आपल्याला यस किंवा नो करायचा आहे. जर आपण यस केलं तर आपल्याला इन्कम सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल, हे लक्षात द्या मित्रांनो. जर इथे आपण TFWS सीटसाठी होय केलं, यस हा ऑप्शन जर निवडला, तर इथे आपल्याला इन्कम सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल लास्ट स्टेजवर. ओके, तर माझ्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे त्यामुळे मी यस असं सिलेक्ट करत आहे. त्यानंतर तुम्ही अनाथ आहात का, यस नो, नो सिलेक्ट करत आहे. त्यानंतर मायनॉरिटी डिटेल, डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी, कॅन्डिडेचर टाईप, आपण अल्पसंख्याक प्रवर्गात मोडतात आहात का, यस असेल तर यस, नो असेल तर नो. मी नो करत आहे इथे, मी नाही मोडत त्याच्यामुळे. त्या स्टेपवरील इन्फॉर्मेशन फिलअप झालेली आहे त्यामुळे मी सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करत आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आलेली आहे क्वालिफिकेशन डिटेल. आपण ज्या ज्या स्टेप कंप्लीट करत आहोत ते लेफ्ट हँड साईडला आपल्याला दिसत आहे. जेवढ्या स्टेप आपण कंप्लीट केलेल्या आहे त्या ग्रीन मध्ये झालेल्या आहे आणि ज्या बाकी आहे त्या रेड मध्ये आहे. ओके, इथे आता आपण क्वालिफिकेशन डिटेल सिलेक्ट करत आहोत. सगळ्यात आधी 10वीचं बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. त्यानंतर पासिंग इयर. त्याच्यानंतर इथे SSC चा आपल्याला रोल नंबर टाकायचा आहे, आपल्या 10th चा मी एंटर करत आहे. ते झाल्यानंतर आपल्याला HSC डिटेल दाखवत आहे, म्हणजे 12वीची डिटेल. तर आपण 12वी परीक्षा मंडळाचे स्थान इंडिया. त्यानंतर 12वीचं आपलं बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. त्यानंतर पासिंग इयर, 12वीचं पासिंग इयर, 12वी आपण कोणत्या वर्षी पास झालो ते. तर इथे 2024 वाल्यांसाठी 2 ऑप्शन एक्स्ट्रा आहे. एक आहे जे आपण रेग्युलरली पास झालो आहे तर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे 2024 ओनली, असं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर जर आपण रिव्हॅल्युएशन मध्ये जर पास झालो असेल तर रिव्हॅल्युएशन हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, आणि री एक्झाम मध्ये जर पास झालो असेल तर री एक्झाम असं सिलेक्ट करायचं. आम्ही ओनली 2024 सिलेक्ट करत आहे. त्याच्यानंतर HSC चा सीट नंबर इथे एंटर करायचा आहे, 12वीचा आपला रोल नंबर. त्याच्यानंतर HSC च्या मार्कशीटवर आईचं नाव काय आहे, कॅन्डिडेट मदर नेम ऑन HSC मार्कशीट, म्हणजे 12वीच्या मार्कशीट वरती आईचं काय नाव आहे ते इथे एंटर करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला नाव लिहायचं आहे आपलं, जे 12वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे, कॅन्डिडेट नेम ॲज ऑन HSC मार्कशीट, म्हणजे 12वीच्या मार्कशीटवर जसं आपलं नेम एंटर केलेलं आहे मार्कशीटवर, सेम स्पेलिंग मध्ये इथे आपल्याला लिहायचं आहे. नेम एंटर झाल्यानंतर आपल्याला गेट HSC डेटा इथे क्लिक करायचं आहे. गेट HSC डेटावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले मार्क्स जे आहे ते ऑटोमॅटिकली इथे शो करेल. हे संपूर्ण मार्क्स आपल्याला आपल्या मार्कशीट सोबत टॅली करून घ्यायचे.
ठीक आहे. तर इथे आता मी टॅली करत आहे. तर मार्क्स मी चेक केलेले आहे. तर मार्क्स मी चेक केलेले आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट डिटेल फिलअप करायची आहे. नेक्स्ट दिलेला आहे अपियर्ड फॉर डिप्लोमा इन फार्मसी. जर तुम्ही फार्मसीचा डिप्लोमा जर केलेला असेल, अपियर्ड झालेले असेल तर यस किंवा नो. तर मी ते नाही झालेलं त्यामध्ये नो करत आहे आणि नेक्स्ट सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करत आहे. ओके.